Hello friends, today I shall be talking about pediatric knee injuries. Injuries which are routinely seen in players, ligament injuries, meniscus injuries and various other forms of knee injuries. Knee joint is one of the most commonly injured joint in our body. In one of the studies it was found more than 25 million children participate in sports and another 20 million children are active in community based sports in US alone, and each year an estimated 2.5 million sports related injuries occur. So 2.5 म्हणजे एक साधारणतः 25 लाख इंजुरीज होतात. सो नी इंजुरीज अकाउंट टू अप टू 60%. सो ह्याच्यातले 60% इंजुरीज ह्या नी जॉईंटला असतात. सो स्पोर्ट्स आणि रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये these are the primary causes for knee injuries. Pediatric knee injuries are routinely seen nowadays because more and more children are now participating in sports. But we should remember that children are not miniature adults. Most of the growth in lower limb ऑकर्स अराउंड नी जॉईंट, म्हणजे पायातली जी काय लांबी वाढत असते, उंची वाढत असते, ती नी जॉईंट ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय. ग्रोथ प्लेट्स म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये ती लेंथ वाढत असते. आणि ती जी ग्रोथ प्लेट आहे तर ती विकेस्ट पार्ट आहे बोनमधला. इट इज अ विकेस्ट पार्ट इन द बोन. आणि सो इट इज व्हेरी डेलिकेट आणि एनी इंजुरी अराउंड ग्रोथ प्लेट रिक्वायर्स पर्टिक्युलर अटेन्शन. नाहीतर त्याच्यामध्ये पायामधली लांबी त्याचा आपल्याला हे फरक पडू शकतो आणि त्याच्यातनं काही डिफॉर्मिटीज तयार होऊ शकतात. सो पिडियाट्रिक नी इंजुरीज मेनली दे आर ॲक्यूट. पाय पडल्यानंतर पाय ट्विस्ट झाला किंवा ओव्हरयूज इंजुरीजमुळे होऊ शकतात. मसल इंजुरीज अराउंड नी जॉईंट, एक्स्ट्रा आर्टिक्युलर किंवा लिगामेंट किंवा टेंडन इंजुरीज आणि काही वेगळ्या इंजुरीज आपल्याला नी जॉईंटमध्ये बघायला मिळतात. Out of this, apophysitis is the apophysis, the injury, आणि त्याच्यामध्ये टिबियल ट्युब्रोसिटी, कॅल्केनियम अँड ओलेक्रॉनॉन हे कॉमनली आपल्याला बघायला मिळतं. पण ह्या पिक्चरमध्ये आपल्याला जे बघायला मिळतं इथे टिबियल ट्युब्रोसिटीमध्ये रिपीटेड इंजुरीमुळं, सडन फ्लेक्शनमुळं किंवा गुडघा जास्त वाकला गेला, त्याच्यावर ताण आला, त्याच्यामुळं पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी आणि ते पटेला टेंडन जिथे अटॅच होत असतं बोनला तिथं इंजुरी होते आणि त्याच्यामुळे इन्फ्लमेशन होतं आणि पेन व्हायला लागतं. ह्यालाच जे ऑशगुड स्लॅटर डिसीज असं म्हणतात. हे बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असेल. सो ऑशगुड स्लॅटर इज वन ऑफ द ॲपोफायसायटिस. अदर फॉर्म्स ऑफ ॲपोफायसायटिस अराउंड नी जॉईंट ऑर सँडिंग लार्सन जॉन्सन सिंड्रोम हे टिपिकली 10 ते 15 वर्षाच्या दरम्यान बघायला मिळतं. It is seen in kids who are active in sports, more routinely seen in boys than girls, and it is typically seen around growth spurts. So the growth years मध्ये ते जास्त बघायला मिळतं because that time this bone is weak आणि then chances of injury are very high during this phase. And this is seen in kids who are involving sports which involve jumping, squatting or cutting movements, which subject this knee to such type of injuries. So it is a self-limiting disorder, but once it is diagnosed, rest is extremely important. अँटी-इन्फ्लमेटरी मेडिकेशन टू कंट्रोल पेन, पेन कमी करण्यासाठी काही मेडिसिन्स लागतात. स्प्लिंट आम्ही सजेस्ट करतो ज्याच्यामध्ये नी आपण स्ट्रेट ठेवतो, त्याला रेस्ट द्यायला सांगतो, आईस 3 टाइम्स अ डे आणि 3 ते 4 वेळा आपण आयसिंग जर केलं तर ते पेन इन्फ्लमेशन कमी होतं. एनी ॲक्टिव्हिटी विच इन्व्हॉल्व्स नी फ्लेक्शन, गुडघा जास्त वाकवला की त्याच्यावरती ताण जास्त येतो आणि ती हिलिंग लवकर होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते अवॉइड करणं जरुरी असतं. सर्जरी ही खूप रेअरली या कंडिशनमध्ये लागते. इफ डायग्नोज प्रॉपरली इन अर्ली स्टेज, most of the cases can be treated conservatively without surgery with just bracing. गुडघ्याची वाटी आणि मांडीचा हाड याला पटेलो फ्युमोरल जॉईंट असं म्हणतात
आणि ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स आपण इथं आता बघतोय. सो पटेला डिस्लोकेट, गुडघ्याची वाटी डिस्लोकेट झाली, हे आपण असं ऐकलं असेल. जर इंजुरी जर झाली तर ती पटेला जो आहे तो बाहेरच्या बाजूला डिस्लोकेट होतो आणि सिव्हिअर पेन होतो. पेशंट कुणालाही चालणं उभं राहणं पण शक्य नसतं आणि ॲक्यूट पेन घेऊन पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो. त्याचबरोबर बाकीचे वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स आहेत ते आपण आता बघूया. सो हा एक्सरे आपण बघतोय की गुडघ्याची वाटी जी थाय बोन किंवा मांडीच्या हाडाला सेंटरमध्ये पाहिजे ते बाहेरच्या बाजूला गेलेली आहे. इज बिकॉज ऑफ द इंजुरी ऑर इम्पॅक्ट. आतल्या बाजूने इम्पॅक्ट झाला गुडघ्याच्या वाटीला की तो बाहेरच्या बाजूला ती टर्न होते आणि ती डिस्लोकेट होते, सिव्हिअर पेन होतो. पण अशा केसेसमध्ये आपल्याला ती रिड्यूस करणं जरुरी असतं. मोस्ट ऑफ द टाइम्स कॅज्युअल्टीमध्येच ते रिड्यूस करता येतं, पण कधी कधी पेशंटला एक 2-5 मिनिटाचा ॲनेस्थेशिया देऊन आपल्याला ते रिड्यूस करावं लागतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली याच्यामध्ये कॉन्ड्रल इंजुरी, सो बोनवरचा जो लेअर असतो ज्याला कार्टिलेज म्हणतात, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ और फ्रिक्शनलेस मूवमेंट, त्याला इंजुरी होण्याची शक्यता असते पटेला डिस्लोकेशन झाल्यानंतर. सो ऑल दीज केसेस MRI इज नेसेसरी टू रूल आउट chondral injury, and once we document that there is no chondral injury, then first time dislocators can be treated conservatively. पण हे रिपीटेडली जर डिस्लोकेट होत असेल तर लॉंग रनमध्ये पटेलाच्या कार्टिलेजसाठी ते चांगलं नसतं, अँड देन दॅट नीड्स टू बी रिपेअर्ड सर्जिकली विथ मीडियल पटेलो फिमोरल लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन. तर हे पटेला रिकरंट डिस्लोकेशनचे बरेच कारणं आहेत आणि त्याला प्रॉपर फ्रॉम हिप जॉईंट टू अँकल आणि नी जॉईंट ॲक्सिस हे सगळे टेक्निकली त्याचं असेसमेंट करणं जरुरी असतं. सो बेस्ड ऑन दॅट बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट ही सजेस्ट केली जाते. आता ह्याच्यामध्ये हे ॲक्यूट डिस्लोकेशनबद्दल आपण असं बोललो आणि टिपिकली पेशंट असा प्रेझेंट होतो जो आम्ही रिड्यूस केल्यानंतर इमिजिएट पेन रिलीफ होतो अँड पर्सन इज एबल टू वॉक प्रॉपरली. मी जे MRI बद्दल आपल्याला बोलत होतो तर त्याच्यामध्ये हे कार्टिलेज फ्रॅगमेंट MRI वरती असा दिसतो आणि धिस नीड्स टू बी रिमूव्ड. सो फर्स्ट टाइम डिस्लोकेशन जरी असेल बट MRI शोज कार्टिलेज फ्रॅगमेंट, जसं इथे येलो ॲरोने आपल्याला इथं दाखवलं जात आहे, देन दॅट कार्टिलेज फ्रॅगमेंट नीड्स टू बी रिमूव्ड, कारण ते जॉईंटमध्ये आपण ठेवू शकत नाही, त्यांनी इंजुरी अजून वाढण्याची शक्यता असते. आणि वन्स इट इज डन देन रिकव्हरी इज कम्प्लीट अँड player is able to return to his sports within couple of months. So operative, as I said, limb alignment, Q angle, हे टेक्निकल aspects आहेत. We need not go into details of the same, but ह्याच्यावरती पण रिकरंट डिस्लोकेशन, ज्यांना गुडघ्याच्या वाटीचा रिकरंट प्रॉब्लेम होत असेल तर अशा लोकांसाठी आपल्याला ते हे वेगळे पॅरामीटर्स सगळे असेस करावे लागतात अँड बेस्ड ऑन दॅट ट्रीटमेंट ही डिसाईड केली जाते. कमिंग टू meniscus is a C-shaped structure. There are two menisci, one on the inner aspect of the knee joint, other on the outer aspect, and it acts as a shock absorber. So त्याच्यामुळं जॉईंटवर येणारा लोड कमी होतो. इट गिव्ज स्टॅबिलिटी टू द जॉईंट. त्याचबरोबर कार्टिलेजवरचा स्ट्रेस कमी होऊन कार्टिलेजची कंडिशन चांगलं ठेवण्याचं काम मेनिस्कस करत असतं. इसेन्शियली आपल्या गाडीला जसा शॉक अब्सॉर्बर असतो तसं ते काम करत असतं. मेनिस्कसचे 3 झोन्स असतात. आउटर इज रेड झोन, मिडल वन इज रेड व्हाईट झोन अँड इनर वन इज व्हाईट झोन. सो रेड झोन, ॲज नेम सजेस्ट, देर इज ब्लड सप्लाय, ample blood supply. So any injury in this zone can be repaired, okay, then it can be stitched and it will heal because there is blood supply. But if there is any injury in the white zone, it cannot be sutured because there is no blood supply in this zone. So ह्याच्यामध्ये मेनिस्कस इंजुरी झाल्यानंतर इमिजिएटली एक्सपर्टला कन्सल्ट करणं ॲब्सोल्युटली जरुरी आहे, कारण जर त्याच्यामध्ये इंजुरी असेल मेनिस्कसची रेड झोनमध्ये आणि ती रिपेअर केली तर 100% रिकव्हरी होते. पण तेच जर डिलेड प्रेझेंटेशन झालं, सपोज 2 महिने झाले, 3 महिने झाले, तर मग ते हिलिंगचे चान्सेस हे कमी होत जातात. आणि मेनिस्कस आपण जर वेळेत रिपेअर केलं तर हेल्दी नी जॉईंट आपण परत देऊ शकतो पेशंटला. पण रिपेअर न करता जर आपल्याला अनफॉर्च्युनेटली ट्रिम करावं लागतं तर रिकव्हरी हे होते, बट विच विल नॉट सर्व इन लॉंग रन. म्हणजे त्याचा अर्थ असा की मेनिस्कस ट्रिम केल्यामुळं कार्टिलेजमध्ये जे आहेत वेअर अँड टेअर वाढत जातं आणि लाँग रनमध्ये नी जॉईंटवरती त्याचा इफेक्ट होतो. सो तुटलेलं जे मेनिस्कस आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय ते तुटलेलं मेनिस्कस हे असं मध्यभागी डिस्प्लेस होतं आणि नी लॉक झाल्यासारखं त्याच्यामध्ये फिलिंग येतं.
आता हे जे मेनिस्कस आहे म्हणजे टिपिकली काय होतं की इंजुरी झाल्यानंतर ज्यावेळेस नी ट्विस्ट होतो किंवा त्यावेळेस तो नी लॉक होतो अँड देन मग मुवमेंट्स त्या पेनफुल होतात. तो पाय सरळ करायला त्रास होतो किंवा काही वेळेस लोक सांगतात की अचानक तो लॉक होतो आणि मग नंतर तो असा नी थोडासा हलवल्यानंतर त्याच्यामध्ये तो अनलॉक झाल्यासारखा फील होतो की काही लोक म्हणतात की मांडी घालून बसलं की परत पाय सरळ करायला त्रास होतो. सो दीज आर ऑल टिपिकल सिम्पटम्स विच सजेस्ट देर इज इंजुरी टू द मेनिस्कस. आणि टिपिकली याच्यामध्ये पेशंट नी जॉईंटला स्वेलिंग होतं, पर्सन फील्स क्लिकिंग पॉपिंग साऊंड आणि स्टिफनेस पेन आणि क्लिनिकल एक्झामिनेशन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सो त्याच्यामध्ये ज्यावेळेस इंजुरी असते अँड इट इज इन रेड झोन फ्रेश केस, तर दिस कॅन बी रिपेअर्ड ॲज यू कॅन सी इन दिस व्हिडिओ. हे दुर्बिणीनी किंवा एक छोट्या 5 मिलीमीटर पोर्टलमधनं हे आपण रिपेअर करू शकतो. अँड वन्स वी स्टिच इट, दिस गिव्स कम्प्लीट रिकव्हरी फॉर द पेशंट. आणि ह्याला फक्त 1 दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नसते. आणि ॲज आय सेड की दिस इज डन इन थ्रू 5 मिलीमीटर पोर्टल. छोट्या छोट्या जागेत नाही होतं. व्हेरी नेक्स्ट डे नी मुवमेंट्स आर अलाउड. आणि ह्याच्यामध्ये एकदा ते हील झालं की दिस हिलिंग इज नॅचरल अँड परमनंट अँड इट गिव्स complete recovery to the patient. Sports participation is allowed once healing is complete, and this gives complete recovery for the patient. डिस्कॉइड मेनिस्कस म्हणजे हे मेनिस्कस जे आहे आपण आता बघितलं तर हे थिक मेनिस्कस, हे आपण बघतोय की म्हणजे गुडघ्याच्या ॲब्सोल्यूट मध्यभागापर्यंत हे मेनिस्कस वाढलेलं आहे. सो हे जन्मजात असतं. सो हे जे आहेत मेनिस्कस त्यांनी 5व्या 6व्या 7व्या वर्षापासून ते नी पेन व्हायला लागतो मुलांना छोट. सो दिस व्हिडिओ, this patient I operated, he was 6-year-old boy. He presented with severe knee pain. He presented with popping sound around knee joint. आणि त्याचं मेनिस्कस हे ट्रिम करणं आपल्याला जरुरी होतं बिकॉज इट वॉज कॉझिंग मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन इनसाइड नी जॉईंट. सो हे एकदा आपण केल्यानंतर डेफिनेटली सिम्पटम्स रिलीव्ह होतात, नी मुवमेंट्स दुसऱ्या दिवशीपासून फ्री होतात. अँड देन त्याच्यात जे आहेत सगळे स्पोर्ट्स पार्टिसिपेशन आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीज ह्या रुटीनली आपल्याला करता येतात. सो वन शुड रिमेंबर अबाउट डिस्कॉइड मेनिस्कस. अँड सो दिस प्रेझेंट्स इन व्हेरी यंग किड्स. आणि sometimes a person is lucky or she is lucky, this condition presents in adults, okay. म्हणजे त्यांच्या वयाच्या 30-40 पर्यंत त्यांना काही सिम्पटम नसतात. त्यांना वन फाईन डे बिकॉज ऑफ जस्ट स्मॉल इंजुरी तिथं त्रास व्हायला लागतो. पण टिपिकली हे लहान मुलांमध्ये बघायला मिळतं आणि दिस नीड्स टू बी टॅकल्ड प्रॉपरली. ऑस्टिओकॉन्ड्रल लिजन म्हणजे बोनवरचा जो लेयर आहे कार्टिलेज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर smooth or frictionless movement. Injury to that layer is called as osteochondral lesion. आणि हे टिपिकली इम्पॅक्टमुळं ट्विस्टिंग इंजुरीमुळं हे होतं. बॉईजमध्ये जास्त बघायला मिळतं गर्ल्सपेक्षा. आणि इफ इट इज सीन इन स्केलेटल मॅच्युअर पेशंट्स ज्यांची ग्रोथ पूर्ण झालेली आहे 18-20 वर्षानंतर, मग त्याचं प्रोग्नोसिस तेवढं चांगलं नसतं. ह्याचे वेगळे वेगळे ग्रेड्स आहेत अँड बेस्ड ऑन दॅट ट्रीटमेंट ही ठरवली जाते. सो ज्यावेळेस इंजुरी होते आणि ती लिजन तिथंच आहे, सेपरेट नाही झालेली पेरेंट बोनपासनं, दिस कॅन बी ट्रीटेड कन्झर्वेटिव्हली अँड रिपीटेड एक्सरे आणि MRI आपल्याला ते कन्फर्म करावं लागतं दॅट बोन फ्रॅगमेंट इज नॉट गेटिंग डिस्प्लेस. तो जागेवरनं हालत नाही, इट इज इन सेम प्लेस आणि इट इज गेटिंग हील्ड प्रॉपरली. पण त्याच्यामध्ये जर डिस्प्लेसमेंट असेल, तो जागेवरनं हललेला असेल, तर आपल्याला एकतर ते दुर्बिणीने कार्टिलेज फ्रॅगमेंटमध्ये आपल्याला एक मल्टिपल हे ड्रिल होल्स किंवा कार्टिलेज ग्राफ्टिंग असे हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात. ऑस्टिओकॉन्ड्रल लिजन ज्यावेळेस जास्त असतं तर आम्ही हे कार्टिलेज ग्राफ्टिंग असं करतो, जे आपण इथं बघायला मिळतं आहे. आणि हे कम्प्लीट ग्राफ्टिंग झाल्यानंतरचं हे पिक्चर आहे. कमिंग टू ACL. ACL स्टँड्स फॉर अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट. सो हे सांध्याच्या मध्यभागी आहे, आपण ह्या पिक्चरमध्ये बघतोय. आणि इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली इंज्युअर्ड लिगामेंट इन नी जॉईंट. This is responsible for giving stability to the joint.
as along with other ligaments. So there are 4 major ligaments. One is ACL, other is PCL, posterior cruciate ligament. On the inner aspect there is medial collateral ligament, that is MCL. On the outer aspect there is lateral collateral ligament, stands for LCL. So all these 4 ligaments give stability to the joint. ACL is routinely injured, commonly injured ligament, आणि त्याच्यामध्ये टिपिकली जंपिंग, स्क्वॉटिंग किंवा ट्विस्टिंग मुवमेंटमुळं ACL ला इंजुरी होते. देर आर 2 बंडल्स ऑफ ACL, एंट्रोमिडियल अँड पोस्ट्रोलॅटरल बंडल, आणि प्रत्येकाचं नी एक्सटेन्शन, पाय सरळ असताना एक बंडल स्टॅबिलिटी देतं आणि नी फ्लेक्शन अराउंड 90 डिग्री दुसरं बंडल ACL मधलं स्टॅबिलिटी देत असतं. सो टीम स्पोर्ट्स लाईक सॉकर, त्याच्यात बरोबर बास्केटबॉल, अशा सगळ्या याच्यामध्ये, हॉकी, याच्यामध्ये ACL ला इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते. हाय डिमांडनी ॲथलीट्समध्ये, फिमेल ॲथलीट्समध्ये ACL जास्त प्रमाणात इंज्युअर होतं. आणि टिपिकली ॲज इन व्हॅल्गस नी, फिमेल्समध्ये व्हॅल्गस अँगल, द आउटवर्ड अँगल इन नी जॉईंट इज मोर दॅन द मेल्स. त्याच्यामुळं ACL ला इंजुरी ही जास्त प्रमाणात होते. सो फूट लॉक होतो. सपोज ग्राउंडवरती तुम्ही लँड झालात आणि फूट लॉक झाला आणि बॉडी रोटेट झाली नी जॉईंटमधनं, सो दॅट इंजर्स ACL. त्याच्यामुळे ती ACL पूर्ण टेअर होते आणि मग सिव्हिअर पेन होतं, आणि पेन, स्वेलिंग, आणि बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये ब्लड कलेक्ट होतं. ॲज यू कॅन सी इन दिस व्हिडिओ, ACL ला ज्यावेळेस इंजुरी होते त्यावेळेस तो नी असा त्याच्यात इन्स्टॅबिलिटी होते आणि त्याच्यात पूर्ण तो जॉईंट हलायला लागतो. त्याच्यामध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन आत्ता जसं मी तुम्हाला दाखवलं, त्याचबरोबर काही पेशंट्समध्ये एक्सरे आणि गोल्ड स्टँडर्ड वुड बी MRI. MRIमध्ये आपल्याला त्याची नेचर ऑफ इंजुरी कळते. त्याचबरोबर ACL बरोबर दुसरे काही स्ट्रक्चर्सना इंजुरी झालेली आहे का हे पण कळतं, आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन करायला सोपं होतं. सो वन्स ACL इज इंज्युअर्ड, दिस विल नेवर हील. ACL इट इज इंट्रा आर्टिक्युलर स्ट्रक्चर, जॉईंटच्या आतमध्ये. तर बिकॉज ऑफ दॅट सायनोवेल फ्लुइड, जॉईंटच्या आतलं जे फ्लुइड आहे ते ACL ला नॅचरल हिलिंग व्हायला त्याचा इनफॅक्ट त्याच्यामुळे हिलिंग होत नाही, आणि त्याच्यामुळं जे आहेत बाकीचे स्ट्रक्चर जसे नॅचरली हील होऊ शकतात, ACL नेवर हील ऑन इट्स ओन. सो ACL जर मिड सबस्टन्स इंजुरी असेल आणि प्लेयर इज स्केलेटली इमॅच्युअर, म्हणजे ज्याची उंची वाढायची अजून बाकी आहे, 10 वर्षाचा, 12 वर्षाचा, 14 वर्षाचा, तर दिस कॅन बी ट्रीटेड कन्झर्वेटिव्हली इफ अ प्लेयर इज रेडी टू गिव्ह अवे हिज स्पोर्ट्स करिअर. पण अदरवाईज जर स्केलेटल मॅच्युरिटी किती आहे ते आपण ग्रेडिंग करू शकतो टॅनर ग्रेडनुसार, अँड बेस्ड ऑन दॅट स्केलेटली इमॅच्युअर ॲथलीट्समध्ये पण आपण ACL रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. अँड ॲट द सेम टाईम असोसिएटेड इंजुरीज पण आपल्याला डील करता येतात. पण त्याच्यात आपल्याला जर ACL इनकम्प्लीट टेअर असेल, पूर्ण नसेल त्याच्यामध्ये, किंवा अदरवाईज नी स्टेबल असेल, तर नी ब्रेस लावून फिजिओथेरपी करून आपण त्याच्यात कन्झर्वेटिव्हली पण ते ट्रीट करू शकतो. आता ॲज आय सेड की स्केलेटली इमॅच्युअर ॲथलीट्समध्ये जर आपण हे करायचं म्हटलं तर ग्रोथ प्लेट इंजुरीचे चान्सेस असतात. सो ग्रोथ प्लेट स्पेरिंग टेक्निकनी आपल्याला ते ACL रिकन्स्ट्रक्शन अशा ॲथलीट्समध्ये करावं लागतं, विच डेफिनेटली हेल्प्स अस टू अवॉइड इंजुरी टू growth plates or physis. These are the grades, Tanner grades, which help us to grade athletes की याच्या पुढं त्यांची ग्रोथ किती व्हायची बाकी आहे, आणि त्यानुसार त्यांची रिस्क ही डिफाईन केली जाते, आणि त्यानुसार ACL ट्रीटमेंटमध्ये आपल्याला त्याचा प्लॅन करण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. सो नॉन ऑपरेटिव्हली ब्रेस आपण वापरू शकतो, आणि काही स्पोर्ट्स रिस्ट्रिक्शन्स आपल्याला ठेवावे लागतात, आणि followed by some physiotherapy, quadriceps and hamstring strengthening, operative extra articular, as you can see in this picture, growth plate आपण sparing technique ने ACL reconstruction केलेलं आहे, आणि this gives equally good result. But sincere religious physiotherapy is extremely important to regain strength and to avoid injury to other structures. So complete ACL tear
ॲज यू कॅन सी इन दिस चार्ट, जर टॅनर ग्रेड 1 किंवा 2 असेल ज्याच्यामध्ये ग्रोथ खूप जास्त शिल्लक असेल, बाकी असेल मुलांची, 12 वर्षापेक्षा खाली मुलं आणि मुलींचा 11 पेक्षा कमी, तर रिहॅबिलिटेशन आणि ॲक्टिव्हिटी लिमिटेशन आपण हे करू शकतो. आणि अदरवाईज अ किड, पेरेंट्स, coach, everyone is very keen to take this kid back to his sports, आणि खूप त्याचं करिअर चांगला असेल पुढं, तर त्याच्यामध्ये फायझियल स्पेअरिंग आपण ECL रिकन्स्ट्रक्शन हे करू शकतो. सो ॲडल्सन टॅनर स्टेज अँड 3-4 बॉईज इन बिटवीन 13 to 16 अँड गर्ल्स इन बिटवीन 12 to 14. ट्रान्सफायझियल लाईक ॲडल्ट्समध्ये आपण जसं करतो तसं आपण हे रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. ओल्डर ॲडल्सन अँड ज्यांचं 5-6 ग्रोथ प्लेट क्लोज व्हायला लागलेलं आहे टॅनर स्टेज 5 मध्ये, बॉईज मोर दॅन 16, गर्ल्स मोर दॅन 14, रिकन्स्ट्रक्शन लाईक ॲडल्ट्स कॅन बी डन सेफली. सो टिपिकली एक 2-3 आठवडे थांबून इन्फ्लमेशन कमी झाल्यानंतर हे ACL रिकन्स्ट्रक्शन केलेलं चांगलं असतं. ह्याच्यामध्ये बोन, पटेला टेंडन बोन किंवा हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स, टेंडोॲक्युलिस असे बरेच ग्राफ्ट ऑप्शन आहेत. त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. So based on athlete activity, BPTB or hamstring is routinely used graft. So BPTB मध्ये BPTB stands for bone, patella tendon bone graft. So advantages is bone to bone incorporation and disadvantage are interference with the extensor mechanism. So थोडंसं front kneeच्या समोरच्या बाजूला, front of knee, there could be some pain आणि there are certain other disadvantages. Hamstring donor side morbidity is very minimal in hamstring technique. It is a preferred technique nowadays because of very same reason. There is no issue of impairment of the extensor mechanism, but disadvantage, it may restrict terminal flexion of the knee, but that is also rarely seen. So anatomical technique all inside is routinely practiced in high-end athletes nowadays, and all inside technique gives a very tight stable graft which helps in early return to sports, which helps in good incorporation of the graft. The advantage of anatomical all inside technique is we can tension the graft from both the sides, from the femur side and tibia side. So त्यामुळे graft stability ही खूप चांगली असते. आणि we need not go into pros and cons of all inside and outside in, but whatever technique we use, बेसिक नी ऑर्थ्रोस्कोपी इज नेसेसरी. आता ह्याच्यामध्ये मी हे ॲक्च्युअल गुडघ्याच्या आतला व्हिडिओ आहे जिथं आपल्याला मेनिस्कस ठीक होतं, पण दिस इज अ ACL विच इज टॉन ACL. हे तुटलेलं ACL आपल्याला इथं बघायला मिळतंय. आणि देन वी इन्स्पेक्ट जॉईंट फ्रॉम इनसाइड, कम्प्लीट इन्स्पेक्शन. आणि त्याच्यामध्ये सी फ्रेंड्स, specificity of MRI is around 70%. So it is our duty to inspect each and every structure inside knee joint and rule out injury. We cannot blindly rely on what is written on MRI. So very often we see injuries which are not documented on MRI, and that's why we keep everything ready on table, and whatever injury is there, we are able to tackle those injuries successfully. Once we do that, then we plan for our femoral and tibial tunnel, and this is how we pull the graft inside, and this ACL goes in, and then it is tension from the femoral side, and all inside ACL is as I said is routinely done. So त्याच्यामध्ये पोस्टस्कोपी प्रोटोकॉल्स, सो कुठले लिगमेंट्स इन्व्हॉल्ड आहेत, ACL, PCL, मेनिस्कस रिपेअर असेल, सो बेस्ड ऑन दॅट वेट बेरिंग केव्हा करायचं, नी ROM प्रेफरेबली आपण दुसऱ्या दिवशीपासून अलाव करतो, रेंज ऑफ मुवमेंट्स, आणि फिजिओथेरपी प्रोटोकॉल ऑल्सो चेंज बेस्ड ऑन दॅट. तर टिबियल इमिनन्स फ्रॅक्चर एस्पेशली इन किड्स, ज्याच्यामध्ये लिगामेंट ब्रेक नाही होत, बट लिगामेंट गेट्स ॲव्हल्स फ्रॉम टिबियल साइड. Based on the type of the imminence fracture, it is treated type 1, and some type 2 we can treat conservatively, but rest needs to be fixed. So this is one of our patients, this is a tibial imminence fracture hota, as you can see in this X-ray, and it was fixed using these 2 screws. So this was a very tricky situation, because
It was a 8 or 9 year old boy, and as you can see, growth plates are open, and while inserting those screws, I had to take extreme precaution to avoid any injury to the growth plate. And as you can see, the fragment was completely reduced, and he's back to his sports career. So multiple knee ligament injuries are not uncommon. Uh, so it is seen in football, skiing, ice hockey, gymnast, especially gymnastic, it is routinely seen, and in road traffic accidents. We need to document what all ligaments are involved. If a person sustains knee dislocation, गुडघाच पूर्ण सरकला किंवा डिस्लोकेट झाला, तर त्याच्यामध्ये this classification is followed, but त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ब्लड सप्लाय पायाचा काय इफेक्ट झाला आहे का. इफ देर इज एनी डिस्ट्रप्शन टू एनी ब्लड वेसल around the knee joint, which can be documented through Doppler or angiography. This is extremely important, and all such cases, once the dislocation is reduced, the further procedure like ligament reconstruction or त्याच्यामध्ये बाकीचे काही repairs असतील, it should be delayed for at least 4-5 days, because even if Doppler is normal, the blood vessel injury may present after couple of days. Okay, so then it is not good for the patient. So angiography is gold standard, which will give you information whether there is any injury to the internal lesion. But if you miss that, then you can land in a big problem. So any ligament injury can be detected clinically and through MRI. पोस्ट्रोलॅटरल कॉर्नर इंजुरी, जिथं गुडघ्याच्या पाठीमागचा आणि बाहेरचा, सो पोस्ट्रो बॅक साइड अँड आउटर आस्पेक्ट लिगामेंट आर इन्व्हॉल्व्ड, अँड दॅट गिव्स instability to the joint. So all these ligament injuries, neurological assessment is extremely important, because outer aspect of the joint, knee joint, बाहेरचा जो नीचा आहे एरिया, त्याच्यामध्ये पेरोनियल नर्व जाते आणि त्याच्यामध्ये इंजुरी होऊ शकते. सो these are the imaging various images, x-ray and other you can see here, ज्याच्यामध्ये हे एक सटल साइन्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला डिटेक्ट करता येतं की कुठली लिगामेंट ही इंजोर्ड आहे. एक्झामिनेशन ऑफ अंडर एनेस्थेशिया, ज्याच्यामध्ये just before we start the procedure, once patient is under anesthesia, we can assess it clinically, कुठल्या ligaments involved आहेत हे आपल्याला कळू शकतं, and then that really helps us while planning for the treatment. There are various other rare types of injuries, but one should not miss those injuries, and we should tackle all these injuries properly, so as we can give a normal healthy joint to our athlete. So friends, children are not miniature adults. Physis or growth plate is extremely important structure in a child's knee joint. We should be given immense respect to avoid any further damage to the growth plate, which will lead to limb length discrepancy. Stage of development, as we discussed, Tanner stage is extremely important. That helps us to plan our treatment properly. रिकरंट इन्फ्युजन म्हणजे गुडघ्याला सतत सूज येत जात असेल, तर हे जे लक्षण आहे त्याचा अर्थ असा असतो की आतमध्ये काहीतरी इंजुरी असू शकते. देयर कुड बी इंटरनल इंजुरी. सो दिस शुड नॉट बी इग्नोर्ड. Occult fractures are routinely missed on X-ray, so MRI is gold standard. And in kids especially, referred pain one should be watchful about, की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम हिप जॉईंटमध्ये असतो आणि पेन नी जॉईंटमध्ये असतं, किंवा बॅक साईडला जर पेन असेल नीच्या, तर दॅट कुड बी फ्रॉम स्पाईन. थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट हिअरिंग. Thank you friends. I tried to explain all routinely seen knee injuries. If you have any questions, queries, please do not hesitate to write to us. Our contact details and mail addresses are mentioned in the presentation. Thank you very much.